आज 9, 10, 11, 12, 13 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे म्हणून हा त्यांनी शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा। तसेच 9, 10, 11, 12, 13च्या दरम्यान महाराष्ट्रात देखील तुम्हाला सांगू इच्छितो मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, खूप काय मोठा पाऊस पडणार नाही। दुपारपर्यंत ऊन पडेल, पण ह्या 4-5 दिवसामध्ये काय होणार आहे, तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। म्हणून परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर, हिंगोली ह्या शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात आपण उत्तर कोकणपट्टीकडे वळू तर कोकणपट्टीकडे मात्र आज 9 ऑगस्ट पासून ते 14-15 ऑगस्ट पर्यंत तिकडे मात्र पाऊस सरी थोडा चालूच राहील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा। नाशिककडे देखील पाऊस थोडाफार चालूच राहील, सरी चालू राहील म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा। नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 12, 13, 14च्या दरम्यान तुमच्याकडे देखील ते कमी दाबाचा पट्टा वरतून जात असल्यामुळे गुजरातकडे जात असल्यामुळं तुमच्याकडं 12, 13 आणि 14 ऑगस्टच्या दरम्यान तिकडे तुमच्या इकडे तुरळक ठिकाणी वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज घ्यायचा। विहिरीला पाणी येणारा असा पाऊस सध्या तरी महाराष्ट्रात नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी घ्यायचा। त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरकडे देखील अहिल्यानगरच्या सर्व जिल्ह्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस असणार आहे म्हणून हा अहिल्यानगरच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, शहरातल्या, गावातल्या लोकांनी हा अंदाज घ्यायचा। त्याच्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्या पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, सरीत राहणार आहे। तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आणखीन 4 म्हणजे 9, 10, 11, 12, 13 ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे। खूप काही मोठा नसणार आहे, दुपारनंतर ऊन पडणार आहे, पण काही भागात तुरळक ठिकाणी विखुरलेलाच पाऊस आहे, खूप काही मोठा नाही म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा। कोल्हापूर, सातारा आणि इकडे कोकणपट्टी तिकडे मात्र सरी त्या चालूच राहतील। मात्र कर्नाटकला एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। तुरळक ठिकाणीच पाऊस आहे, तेलंगणात देखील तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त एक कमी दाबाचा पट्टा भुवनेश्वरहून आपलं इकडे मध्य प्रदेशकडे जात असल्यामुळं विदर्भातच पाऊस पडणार आहे, ते पूर्व विदर्भात, मग वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळचा काही भाग आणि अमरावती, त्याच्यानंतर मोर्शी असं करत परतवाडा, इकडं जळगाव, जामोद, इकडं जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये जात असल्यामुळे ह्यामध्ये 11, 12, 13च्या दरम्यान तिकडल्या भागातच म्हणजे मध्य प्रदेशच्या बाजून महाराष्ट्र जे लगतचे जिल्हे, तालुके येतात त्या शेजारच्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे। संपूर्ण महाराष्ट्रात काही सर्वदूर पाऊस पडणार नाही, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे, दिवसा ऊन पडल, वारं सुटल म्हणून हा अंदाज लक्षात आहे। आणि शेतकऱ्याचे एक मेसेज आला की यावर्षी तिकडं रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सरी राहतील म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। कोकणपट्टी घाटमाथ्यावरला पाऊस तसा चालू राहील म्हणून हे देखील लक्षात घ्यायचा। पण काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सांगतो की त्या शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची। विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा, तिकडे मुसळधार, अतिमुसळधार त्या जिल्ह्यात काही ठिकाणी होणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा। यवतमाळ जिल्ह्यात पुसद, वाशिम त्या पट्ट्यामध्ये हिंगोलीकडं तिकडे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। परभणी जिल्ह्यात देखील काय होणार आहे, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। इकडे जालना जिल्ह्यात परतूर ह्या साईडनं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। जालना जिल्ह्यात भोकरदन, राजूर, सिल्लोड ह्या परिसरामध्ये, जाफराबाद त्या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून वडी नाल्याला पाणी येणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। जळगाव जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। धुळे जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण ह्या पट्ट्यामध्ये एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं ह्या पट्ट्यात अतिमुसळधार, काही ठिकाणी मुसळधार, कुठं शेतातून पाणी निघणारा पाऊस पडणार आहे म्हणून काय होणार आहे, इकडे परत सांगतो की बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर तिकडे मात्र रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। कोल्हापूर, सांगली, जत,
इकडं पुणे तिकडं मात्र सरी सरी चालू राहतील म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. कर्नाटकमध्ये देखील पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात यायचा. आणि सोलापूर जिल्ह्यासाठी खास करून आनंदाची बातमी, सोलापूर, धाराशिव, लातूर तुमच्याकडे मात्र 5 तारखेपर्यंत म्हणजे ह्या 3-4 जिल्ह्याला, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा 5 तारखेपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून तुमच्या पेरण्या व्यवस्थित होणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आता हे आज 29 पासून देखील पाऊस पडणार आहे पण तुमच्या इकडे 5 तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम आहे म्हणून हे लक्षात येतं. पण मात्र इकडे जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की तिकडे आमच्या नदीला पाणी नाही. तिकडे मात्र ते खडकपूर्णा जे धरण आहे त्या कॅचमेंट एरियात पाऊस पडणार आहे म्हणून त्या नदीला पाणी येणार आहे आणि त्या धरणात देखील पाणी येणार आहे म्हणून अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. विदर्भात देखील मेकर, बुलढाणा तिकडल्या शेगाव, खामगाव, चिखली, नांदुरा घाटाच्या खाली बुलढाणा जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार.